नमस्कार, मी संकेत आहेर शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। सध्या बघायला गेलं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उघडीक दिली आहे, परंतु कोकण किनारपट्टी त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या जाणवत आहे। परंतु विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला उद्यापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस म्हणजे 4 तारखेपासून अनेक ठिकाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीसारखा जोरदार तर मोठे पाऊस झालेले दिसणार आहे। सध्या बघायला गेलं तर मेघगर्जना ही आपल्याला जळगाव, अकोला त्याचबरोबर नागपूरच्या काही भागांमध्ये दिसत आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला पावसाची उघडीक दिसत आहे। तर ह्या मॅपचा अंदाज आपण बघायला गेलं तर आपण पाहू शकता नागपूर, अकोला, जळगाव त्याचबरोबर नाशिकचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला 4 तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय। आता नाशिकचा संपूर्ण भागामध्ये 4 तारखेला आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जळगाव त्याचबरोबर मालेगाव त्याचबरोबर नंदुरबार आता हे जे 4 जिल्हे आहे ना या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला 4 तारखेला झालेला दिसणार आहे, कारण की वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे। सुरतपाशी एक हलकी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला उत्तर महाराष्ट्रात दिसत आहे। आता 5 तारखेला बघायला गेलं तर आपण पाहू शकता नाशिकच्या उत्तर भागामध्ये खास करून जळगाव, मालेगाव आता मालेगावला 5 तारखेला मालेगाव, मनमाड, धुळे, पोचारा त्याचबरोबर खंड, वैजापूर या भागांमध्ये 5 तारखेला अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तिथे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर देखील येण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची। आता 5 आणि 6 तारखेला जो उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो पावसाला कंटाळणार आहे, कारण की खूप मोठे वातावरण हे अरबी समुद्रात तयार झाले आहे। आता हा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या देखील काही भागांमध्ये पडणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची। मुंबईमध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता इकडे मराठवाड्यात नांदेड, वाशिमच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम सरी झालेल्या जाणवतात। त्याचबरोबर अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जाणवतोय। त्याचबरोबर इकडे श्रीरामपूर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, कोपरगाव त्याचबरोबर संगमनेरच्या काही भागांमध्ये याचा प्रभाव असणार आहे। सिन्नरमध्ये देखील याचा काही प्रभाव असणार आहे। परंतु 5 तारखेला दुपारनंतर इगतपुरीमध्ये काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे। आता इगतपुरीच्या शेतकऱ्यांना देखील हा पाऊस नुकसानकारक ठरणार आहे। आता हा पाऊस रातपाळी देखील करणार आहे। 6 तारखेला संध्याकाळीला आपण पाहू शकता मालेगाव त्याचबरोबर धुळे, जळगाव त्याचबरोबर इकडे वलसाड म्हणजे कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील भाग त्याचबरोबर नाशिकचा काही भाग त्याचबरोबर अकोल्याचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला 6 तारखेला देखील काही ठिकाणी अतिवृष्टी तर जोरदार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसणार आहे। म्हणजे राज्यात उत्तर महाराष्ट्र सोडला तर राज्यात कुठेही मोठ्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण नाहीये। आता छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर कन्नड या भागांमध्ये देखील पाऊस हजेरी लावणार आहे। इकडे मराठवाड्यात बघायला गेलं तर वाशिम, नांदेड, अकोला या पट्ट्यांमध्ये देखील 6 तारखेला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची। परंतु 7 तारखेला हे वातावरण हे आपल्याला गुजरातवरती सरकलेले दिसेल आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण म्हणजे स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडेल। मोठे पाऊस कुठे नाही, फक्त विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसेल। याच्या व्यतिरिक्त मोठे पाऊस आपल्याला 8 तारखेपर्यंत राज्यात दिसत नाही। आता 8 तारखेला एक विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक हलका कमी दाब तयार झालेला दिसतोय, परंतु त्याचा इतका पण काही प्रभाव आपल्याला राज्यात जाणवणार नाही। आता ढगाळ परिस्थिती राज्यात कोणत्या भागात असणार आहे हे पण जाणून घ्या। हे बघा तुम्हाला सांगतो, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आपल्याला हलक्या ते मध्यम सरी जाणवतील। जीएफएस मॉडेलचा देखील अंदाज घेऊ। जीएफएस मॉडेलने देखील 4 तारखेला आपल्याला राज्याच्या उत्तरेकडील भाग म्हणजे मालेगाव, नाशिक त्याचबरोबर जळगाव, धुळे ह्या भागांमध्ये अतिवृष्टी दाखवली आहे। 5 तारखेला पण आपण पाहू शकता वलसाड, मुंबईचा उत्तरेकडील भाग त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग, मध्य महाराष्ट्रात देखील या पावसाची काही थोडीफार शक्यता राहण्याची शक्यता आहे। म्हणजे जीएफएस मॉडेलने देखील पावसाचा अंदाज कायम दाखवला आहे। कोकण किनारपट्टीला देखील आपल्याला 6 तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय। उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आपल्याला काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची। म्हणजे राज्यात पाऊस हा कायम आहे, परंतु फक्त उघड कुठे आहे विदर्भ, मराठवाड्यात पण काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी जाणवतील। त्याच्याबरोबर मध्य महाराष्ट्रात मात्र पाऊस उघडत आहे। आता 7 तारखेच्या नंतर राज्यात पाऊस उघडलेला असेल। आपला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।